अगदी नवशिके असतील तरीसुद्धा एकदम गोल गरगरीत आणि टम्म फुगलेली भाकरी पहिल्याच प्रयत्नात बनवता येईल। बाजरीची असो वा ज्वारीची एकदम काटोकाट फुगेल। बऱ्याचदा भाकरी बनवताना काय होतं, ती तुटती किंवा चिरती, व्यवस्थित थापली जात नाही किंवा भाकरी भाजताना व्यवस्थित फुगत नाही। तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आणि यानंतर तुमची कधीच भाकरी तुटणार नाही। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, त्यामुळे माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघता येतील। इथे मी पीठ चाळून घेते। पीठ खूप दिवसांचं नसावं, त्यामुळे सुद्धा काही वेळेस काय होतं, भाकरी चिरली जाते। त्यामुळे फ्रेशच पीठ घ्यायचे। एका भाकरीच्या अंदाजाने पीठ चाळून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये एकदम थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचे। खूप जास्त पाणी एकाच वेळेस टाकायचं नाही, नाहीतर एकदम पातळ पीठ होतं। एकदम थोडं पाणी टाकायचं आहे आणि पीठ मळत राहायचे। जोपर्यंत हे पीठ व्यवस्थित मळलं जात नाही त्यापर्यंत यामध्ये पाणी टाकून असा गोळा बनवून घ्यायचा आहे। आणि पीठ जितकं आपण जास्त मळू तितकी भाकर चांगली येते, अजिबात चिरत नाही किंवा तुटत सुद्धा नाही। तेव्हा भाकर बनवताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की पीठ व्यवस्थित मळलं गेलं पाहिजे। हाताच्या तळव्याच्या साहाय्याने आपल्याला पीठ असं रगडून मळायचं आहे। त्यामुळे पीठ व्यवस्थित मळलं जातं, अजिबात चिटकत नाही आणि भाकरीसुद्धा बनवताना एकदम छान भाकरी बनली जाते। आता मी थोडं पाणी लावून चांगलं व्यवस्थित पीठ मळून घेते। छान पीठ मळून घ्यायचे आणि त्यानंतर त्याचा हातावरती आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे। हातावरती थोडासा थापून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण भाकरी थापायला घेऊया। बघू शकता या पद्धतीने आपल्याला आधी गोळा बनवून घ्यायचा। आता परातीमध्ये खाली थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आणि त्यावरती हा गोळा ठेवायचा। हाताला थोडंसं सुकं पीठ लावायचं आहे आणि भाकरी थापायला सुरुवात करायची। सगळ्यात आधी एका हाताने भाकरी थोडीशी थापून घ्यायची आणि त्यानंतर त्याला गोल आकार आल्यावर दोन्ही हातांनी भाकरी एकदम छान थापून घ्यायची। एकाच साईडने व्यवस्थित भाकरी थापायची आणि कडा आपल्याला जास्त चांगले थापून घ्यायचे आहेत। बघू शकता एकदम छान अशी गोल गरगरीत भाकर बनून तयार झाली। आता आपण भाकरी भाजून घेऊया। इथे मी एक तवा गरम करून घेतलाय। तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे, तेव्हाच भाकरी टाकायची। आता तव्यावरती भाकरी टाकून घ्यायची आणि त्याला वरतून पाणी लावून घ्यायचे। भाकरी टाकल्यानंतर लगेच त्याला पाणी लावून घ्यायचे। सगळीकडून व्यवस्थित पाणी लावून घ्यायचे आणि थोडंसं सुकू द्यायचे। 1 मिनिटानंतर बघू शकता पाणी थोडंसं सुकले। त्यानंतरच आपल्याला भाकरी उलटून घ्यायची। तर सगळ्यात आधी आपण कडा सोडून घेणार आहे आणि नंतर भाकरी पलटी करून घ्यायची। असे उलटणीच्या साहाय्याने खालून आधी कडा सोडून घ्यायचे, त्यानंतर भाकरी पलटी करून घ्यायची। आता वरून बघू शकता एकदम छान भाजली। आता खालची बाजू भाजेपर्यंत आपल्याला भाकरी उलटायची नाहीये। ती भाकरी भाजीपर्यंत इथे मी दुसरी सुद्धा भाकरी व्यवस्थित अशी थापून घेते। आधी दाखवल्याप्रमाणेच मी दुसऱ्या सुद्धा भाकरीचं पीठ मळून आणि अशी पुन्हा गोल गरगरीत भाकर थापून घेतली। आता बघू शकता भाकर एका साईडने चांगली भाजली आहे। जर तुम्हाला वाटलं की थोडी कच्ची राहिली तर त्या बाजूने फिरवून तव्यावर आपल्याला एक बाजू चांगली भाकरी भाजून घ्यायची। सगळीकडून भाकरी अशी व्यवस्थित भाजून झाली। आता तवा काढून आपल्याला ही भाकरी गॅसवरती भाजून घ्यायची। तवा बाजूला ठेवूया आणि भाकरी आता सगळीकडून व्यवस्थित भाजून घ्यायची। अशी उलटणीनेच आपल्याला फिरवून सगळीकडून व्यवस्थित चांगली भाकरी भाजून घ्यायची। भाकरी बघू शकता एकदम टम्म फुगलेली आहे, अजिबात कच्ची राहत नाही आणि एकदम छान भाकरी फुगून येते। आता मी सगळ्या साईडने फिरवून व्यवस्थित भाकरी चांगली भाजून घेतली। तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली भाकरी भाजून तयार झालेली आहे। एकदम पातळ आणि काटोकाट फुगणारी आपण भाकरी बनवलेली आहे। आता मी दुसरी सुद्धा भाकरी भाजून घेते। आता पुन्हा तव्यावर टाकून त्याला सुद्धा पाणी लावून घ्यायचे। थोडंसं पाणी सुकल्यावर आपण भाकरी पलटी करून घेणार आहे। तुम्हाला जर प्रॅक्टिस असेल तर तुम्ही हाताने सुद्धा अशी भाकरी पलटू शकता। आता एका बाजूने भाकरी व्यवस्थित भाजली। आधी आपण गॅसवर भाकरी भाजली होती, ही भाकरी आपण तव्यावरच भाजणार आहे। आता मी खालची बाजू व्यवस्थित भाजून घेतली। आता भाकरी पलटी करून टाकायची। बघू शकता तुम्ही एकदम छान टम्म अशी भाकरी फुगलेली आहे। तुम्ही गॅसवर भाजा किंवा तव्यावर भाजा, एकदम छान अशी काटोकाट फुगलेली भाकरी तुम्हाला बनवता येईल। बघू शकता भाकरी एकदम छान फुगली आणि एकदम छान झाली। अशा एकदम पातळ तुम्हाला सुद्धा बनवता येतील।
भाकरी तुम्ही बघू शकता एकदम आतपर्यंत काटोकाट फुगलेली आहे आणि त्याला पापुद्रा सुद्धा किती छान आलेला आहे। अशी टम्म फुगलेली भाकरी खायला कोणाला आवडणार नाही। तुम्ही सुद्धा ह्या टिप्स फॉलो केल्या तर ह्याच पद्धतीने अशी टम्म फुगलेली भाकरी बनवू शकाल। तर भाकरी बनवून आपल्या तयार झालेला आहे। एक काय 10 भाकरी सुद्धा तुम्ही ह्या पद्धतीने एकदम छान बनवू शकता। अगदी पहिल्या प्रयत्नात सुद्धा तुम्ही एकदम छान भाकरी बनवू शकता। ही भाकरीची प्रोसेस तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।